काल फिरायला जायचं नियोजन कॅन्सल झालं म्हणून मी आणि शेटनं जेवायला जायचं नियोजन लावलं. मग हॉटेलमध्ये गेल्या गेल्या मस्त स्टार्टर ऑर्डर केला आणि जेवण करून आलो घरी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी आवरून निघालो जिमला आणि आज जरा लवकरच निघालो. म्हणलं आज बेंदूर आहे, परत आपल्याला पुजायला घरच्यांना वेळ व्हायला नको. आणि असं पावसात छत्र्या घेऊन चालणाऱ्या लोकांना बघून तर अजूनच मोटिवेशन येते बघा. मग जिममध्ये पोहोचल्यावर बजरंगबलींचं दर्शन घेतलं आणि वॉर्मअप सुरू केला. आणि विषय असा झाला की ट्रायपॉडच गिर राहिला. आज होता आपला लेग डे, कारण शनिवारी आपण सुट्टी घेतली होती. मग स्मिथ मशीन स्क्वॉट्स घेऊन वर्कआउट सुरू केला. थोडा लाईट वेटनेस सुरुवात केली, त्यानंतर घेतले आपले हेवी लेग प्रेस. आणि आज पायाची तर वाटच लागली. मग वर्कआउट झाल्यावर लेग फ्री करायला थोडं सायकलिंग केलं. त्यानंतर 20 मिनिटं इनलाईन वॉकिंग करून आपला आजचा सेशन कंप्लीट केला आणि स्ट्रेचिंग करून निघालो घरी. येताना आपल्या भाऊकडून थोडी भाजी घेतली आणि घरात पोहोचून मस्त ओट्स खाल्ले. त्यानंतर आवरून निघालो आपल्या उद्योगाला. आणि आज बेंद्रामुळे मार्केटमध्ये सगळीकडे बैलच विकायला होती. आणि हे मामा बघा मातीचे बैल विकत होते. त्यांना बघून लहानपणीची आठवण आली. आम्ही पण असंच मातीचे बैल बनवत बसायचो आणि कपडे खराब झाले की घरातल्यांचा लय मार खायचो. मग शॉपवर पोहोचून शटर ओपन केलं आणि बाहेरचा काउंटर साफ करून सगळा सेटअप रेडी केला. त्यानंतर शॉपमधली सगळी साफसफाई करून घेतली आणि देवपूजा केली. थोड्या वेळाने आपल्या भावाकडून थंड पाणी भरून घेतलं. नंतर थोडं सलाड खाल्लं. त्यानंतर आपला तुषार भाऊ आलता बघा आपल्याला मदत करायला. आणि आपला ह्यो भाऊ आपल्याला कायम कामात मदत करत असतो. आणि आज काय कामच नव्हतं म्हणून निवांत मोबाईलवर पिक्चर बघत बसलो. थोड्या वेळाने शॉप समोर आले बेंद्राची मिरवणूक आणि एका बैलासाठी मालकानं डॉल्बी लावली होती. ते बघून तर लयच भारी वाटलं. मग दुपारी मस्त जेवण केलं आणि आज काय कस्टमर नव्हतं म्हणून शॉप लवकर बंद केलं आणि निघालो घरी. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.